सालाबादप्रमाणे आपली यात्रा उत्सव आणि जो आपला हनुमान जयंतीच्या दिवशी कांबळा या ठिकाणी बसतो आणि अनेक मान्यवर या ठिकाणी खरं तर या कांबळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी भेट देत असतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये ठराविक ठिकाणी मला वाटतं आणि सगळ्यात मोठा कांबळा बैठक असेल तरी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये नारायणगावमध्ये बसतो आणि मान्यवर या ठिकाणी येऊन आपल्या भेटी घेतात. कालच मला वाटतं या ठिकाणी आमदार पण येऊन गेले, त्यांनी पण भेट दिली. आज आपल्याच गावचे भूमिपुत्र खासदार अमोलजी कोल्हे या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर आपण सगळेजण त्यांना 16 तारखेच्या निमित्तानं आमंत्रण देत होतो, परंतु अधिवेशनाचा काळ आहे, महत्त्वाचा काळ आहे, त्याच्यामुळं थांबता येईल का नाही कदाचित ते सांगता येणार नाही. म्हणून ते आज देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या सर्वांना भेटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. खरं तर खासदार साहेब आपल्या यात्रेचं स्वरूपच पालटले. यात्रा 6च्या नंतर चालू होती तर रात्री 2 वाजेपर्यंत चालते. म्हणजे पहिली यात्रा कशी 3 वाजता चालू व्हायची, 6 वाजता लोक घरी जायची, परंतु आता 6 वाजता लोक जीवन यात्रे देतात रात्री 1-2 वाजेपर्यंत. म्हणजे यात्रेची जेवढी लोकसंख्या येते तेवढी जबाबदारीसुद्धा ग्रामस्थांवर यात्रा कमिटीवर असते की कुठेही काही प्रकार घडू नये. आणि म्हणून सगळ्याच यात्रेचं स्वरूप बदलत असताना खर्चसुद्धा भरपूर प्रमाणात त्या ठिकाणं वाढतो आहे. आणि हे सगळं आईच्या मुक्ताईच्या आशीर्वादाने हे सगळं आपल्याला मिळतं आहे, आपल्याला काही इथे कमी नाही. आणि म्हणून आपण उत्सव कसा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी संपन्न करता येईल या सर्व ग्रामस्थ मिळून ह्या कांबळ्यावर जे बैठकीत तिथं निर्णय घेऊन या ठिकाणी करत असतो. खरं तर आपण लहानपणापासून यात्रा पाहिलेली आहे, परंतु आत्ता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शेवटी आपण कितीही डेव्हलपमेंट करत राहिलो तरी ते कमीच पडत असतं. आणि ते कमी पडत असताना यात्रेच्या ज्या आपल्या देवीचं आपलं मंदिराचं काम झालं, हॉलचं काम झाले, पण आपलं गार्डनचं जे खाली काम आहे मोठं, त्या गार्डनच्या कामासाठी आम्ही जवळजवळ आर्किटेक्ट प्लॅन तयार केला आहे. त्याला जवळजवळ 4 ते 5 कोटी म्हणजे खर्च त्या ठिकाणी येणार आहे. आणि अतिशय सुंदर आहे. पुढच्या ज्यावेळेस तुम्ही याल निवाल त्यावेळेस आम्ही तुम्हाला पण तो दाखवू की अशा प्रकारे त्याचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे. आणि आपण जे म्हटलात नदीच्या कडेने आता जवळजवळ आपल्याला तीर्थक्षेत्रावर आपण 1 कोटी रुपयाचं आपल्याला हॉलचं काम मिळालेलं आहे. ते काय पूर्ण होणार नाही, अजून त्याला तेवढे पैसे लागणार आहेत. आणि म्हणून ज्या ज्या सुविधा यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला करायच्या त्या सातत्याने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. गार्डन त्या ठिकाणी चांगलं आहे. शेवटी यात्रा वाढते, जागा तेवढीच आहे, तेवढ्याच जागेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण भरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आपले सुबन सर सहकार्य करतात. परत तुम्ही माझं नाव नाही घेतलं आणि ते करत असताना खरं तर साहेब आपल्याला दुसरा पण खासदार साहेब एक प्रश्न आहे की तमाशा पंढरी म्हणून नारायणगावचं केंद्र हे मानलं जातं. आणि ते केंद्र मानलं असताना ज्यावेळेस 2-3 महिने रावटे आपल्याकडे या ठिकाणी पडतात त्यावेळेस त्यांना अनेक आता डेव्हलप होत चालल्यामुळं जवळजवळच्या जागा सगळ्या ते डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि मग आज कुठंतरी नवीन ठिकाणी आहे. आपल्याला तो एक प्रश्न त्या ठिकाणी खरा सोडवायचा आहे. आणि म्हणून इरिगेशनची जागा आहे ते खरं तर बापू त्यावेळेस विजय बापू शिवतरे असताना आम्ही 2 एकरचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता आणि त्यांनी मान्य पण केला होता की त्याच्यातली बॅक साईडची का होईना जागा 2 एकर जागा आम्ही त्या ठिकाणी देऊ. त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न आपण लोकप्रतिनिधी आहात, सगळ्यांच्या विचारानं जर आपण मनावर घेतलं तर ते एक म्हणजे आमचं म्हणणं आहे की विठाबाईंचं ज्यांनी नाव या नारायणगावचं नाव संपूर्ण भारतामध्ये नेले त्यांचं एक स्मारक आणि त्या ठिकाणी तिथं व्हावं आणि तिथं ती लोकांचं कायमस्वरूपी जागा त्यांना त्या ठिकाणी मिळावी यासाठी सुद्धा गावचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आपण या ठिकाणी आलात, आज थोडीशी गडबड आली पण म्हणून आपण एक मिटिंग सर्व लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बरं का ठीक आहे एक मिटिंग आपण काय करतो यात्रा तेवढी यात्रा, परंतु मधल्या काळामध्ये ज्यावेळेस एक असेल त्यावेळेस सगळ्या लोकप्रतिनिधीची मिटिंग घेऊन आपल्या गावचा विचार करत असताना आपल्या गावचं भूमिपुत्र असल्यावर आपण ती मिटिंग कॉल करून ते खरं आपण सगळं दाखवलं पाहिजे आणि ते माध्यमातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आपण सगळ्यांना विश्वासात खासदार आमदार सगळे पालकमंत्र्यांच्या सगळ्याच्या विश्वासातून आपण पुढं जाऊ. आणि नक्कीच ह्या यात्रेचं स्वरूप अत्यंत कारण उत्तर पुणे जिल्ह्यामधले सर्वात मोठी असणारी यात्रा आता पहिली 4 दिवसाची यात्रा आहे, आता ती 8 दिवसाची झाली.
10 दिवसाची यात्रा होती. कारण आता 13 तारखेला जे चालू होणारे तमाशे ते 20 तारखेला संपणार आहेत. म्हणजे यात्रा फक्त 4 दिवसाची नाही. आणि यात्रा कशी आहे, पहिली 4 दिवस यात्रा ही पाहुण्यांसाठी असते आणि नंतर 4 दिवसाची यात्रा ही गाववाल्यांसाठी असते. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात, हे घेतलं, नक्कीच आपण या डेव्हलपमेंटच्या संदर्भात चांगला सहभाग घेऊन या देवस्थानच्या बाबतीत आपण चांगला त्या ठिकाणी निर्णय घ्याल. आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलात. मी सर्वस्त ग्रामस्थांच्या वतीनं, यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. आणि या ठिकाणी मला वाटतं आता नानाने मला इकडून दाखवलं कुस्त्यांचा आखाडा, तर तुम्ही येणार नाही ते, पण आखाडा जवळजवळ आपण गेल्या वर्षी 10 वाजेपर्यंत रात्री आखाडा चालला होता. आणि यावर्षी सांगतोय ना, आता यावर्षी पण कुस्त्यांचा आखाडा मोठा होणार आहे. आपणही ते 51,000 रुपये जाहीर केलेत ना, एक जाहीर केलेत. खासदारांचा मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो.